ओम नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. आई कलावती देवी बाय राधिका जोशी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करते. आजचं निमित्त आहे 12 ऑगस्ट. 12 ऑगस्ट रोजी परमपूज्य आई यांच्या निरपेक्ष आणि अजरामर प्रचारक कैलासवासी ताराबाई मराठे म्हणजे माझी आजी हिचं पुण्यस्मरण असतं. तिला आदरांजली द्यायचा हा एक सुप्त मनात हेतू आहेच. परंतु दुसरा महत्वाचा उद्देश हा व्हिडिओ करण्यामागचा असा आहे की तिने आजवर परमपूज्य आईंच्या प्रसारासाठी जे काही श्रम केलेले आहेत, परमपूज्य आईंवरची तिचं प्रेम, तिची निष्ठा, तिची तळमळ ही सगळी आपल्या समोर यावी आणि तो आदर्श घेऊन आपण कुठल्या उंचीला जायचं ह्याचा अंदाज घेऊन तसे प्रयत्न आपल्याकडनं घडावे आणि आपल्याकडनं सुद्धा तिच्यासारखीच सेवा घडावी हा ह्या व्हिडिओ करण्यामागचा उद्देश आहे. कुठेही तिचं फार टिमकी वाजवायची वगैरे हा अजिबात अर्थ काढून घेऊच नका. मी सुद्धा लहानपणापासून माझ्या आजीचा आदर्श समोर ठेवलाय. रादर तिच्या आशीर्वादामुळेच मी आज जे काही थोडंफार गोवर्धनाला काठी लावत आहे प्रचाराची, ती तिच्या आशीर्वादामुळे आणि तिच्या पुण्याईमुळेच आज आम्ही इथपर्यंत येऊ शकलो. परमपूज्य आईंच्या उपासना मार्गाकडे असंख्य बंधू भगिनी वळत आहेत. हरिमंदिर बेळगावची भक्ती पताका जोरात फडकत आहे आणि दुराचरणाचा, अधर्माचा त्याग करून असंख्य लोकांना या मार्गाकडे वळवण्यासाठी परमपूज्य आईने अनेक साधनं त्यांचा वापर केला आणि त्या अनेक साधनांमधलं एक महत्वाचं साधन म्हणजे कैलासवासी ताराबाई मराठे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. माझ्या आजीने महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये परमपूज्य आईंचा प्रसार करण्यासाठी आपलं सर्वस्व त्यांना बहाल केलं. परमपूज्य आई सगुण रूपात असतानाच त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या निर्वाणानंतर सुद्धा तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत तिने आज सगळीकडे जवळजवळ 300 ठिकाणी सिद्धकला भजनी मंडळाच्या नवीन शाखा सुरू केल्या. 1959 ते 1997 अशी तब्बल 38 वर्ष प्रचाराची धुरा तिने तन मन धनाने सांभाळली. ते मिशन तिने तन मन धनाने सांभाळलं असं म्हटलं तरी सुद्धा ते अतिशयोक्ती ठरणार नाही. ठाण्यात राहणारी माझी आजी 7वी पास, पदरी 4 लहान मुलं, कट्टर नास्तिक यजमान असं चरित्रातच वर्णन आहे त्यांचं. आणि पहिल्या डिलिव्हरीपासून तिची तब्येत बिघडू लागली आणि असंख्य आजारांनी तिला घेरलं. त्यातच काय झालं की निराशा येऊ लागली. 4 मुलांचं कोण करणार? आपल्या ज्या बांगड्या आपण मनगटात घालतो त्या दंडापर्यंत जाऊ लागल्या. इतका अशक्तपणा आला. सगळे उपाय करून दमले. आयुर्वेदिक झाले, ॲलोपॅथिक झाले, डॉक्टर होमिओपॅथिक झाले, तांत्रिक मांत्रिक सुद्धा झाले. कारण अशा वेळेला बाहेरचे लोक आपल्याला सुचवतात की कोणी काही करणी बिरणी तर केली नाही ना. अंगारे दुपारे झाले, गंडे दोरे झाले, सगळे उपाय करून थकले तरी सुद्धा आजीची तब्येत अजून जास्तीत जास्त बिघडू लागली. मग अशा परिस्थितीमुळे तिची मानसिक आणि शारीरिक परिस्थिती खालावत गेली. आता जगायचं नाही असे विचार मनात येऊ लागले आणि इतक्यात परमपूज्य आईंचं ठाण्याला आगमन झालं. तिच्या खास मैत्रिणीच्या आग्रहास निमित्त माझी आजी परमपूज्य आईंच्या दर्शनाला 1954 साली ठाण्याला गेली आणि दर्शनाने खऱ्या संतांच्या दर्शनाने जी मनाला अनुभूती मिळते, जी प्रचिती येते तीच तिला मिळाली. समाधान घडे संतांच्या संगती, आली ही प्रचिती खरोखर अनंत जन्मींचे सुकृत उदयले, दर्शन घडले माऊलीचे. ज्यांना ज्यांना परमपूज्य आईंचं दर्शन घडले त्यांचं अनंत जन्मींचं सुकृत उदयाला आलं असं म्हणायला लागेल. आमच्यासारखी माणसं अजून रडतायत की एकदा तरी तुम्ही दर्शन द्याल ना, आपली पुण्याई कमी पडतीये म्हणून आम्ही रडतो आहे. आणि तेव्हापासनं तिच्या मनाचं समाधान तर झालंच, पण हळूहळू तिला शक्ती वाटू लागली. जी बाई 4 पोळ्या केल्यावर अर्धा तास निजायची, ती दररोज तिने उपासना मार्ग इतका घट्ट धरला की दररोज ठाण्याला सामुदायिक उपासनेला ती जाऊ लागली. घरी आजोबांचा जरी विरोध होता, कट्टर नास्तिक होते, ते देवाला मानत नव्हते, तरी सुद्धा तिने तिच्या भजनाचा नेम चालू ठेवला आणि 6 महिन्यातच तिची प्रकृती हळूहळू सुधारून तिला पूर्ण बरं वाटलं. त्यानंतर माझ्या आजोबांना सुद्धा अशक्य असे अनुभव आल्याने त्यांचा विश्वास बसला आणि त्यांनी परमपूज्य आईंकडे 1959 साली
तुमच्या ह्या सोप्या सुगम विनाखर्चिक मार्गाचा प्रचार झालाच पाहिजे अशा उद्देशाने परमपूज्य आईंकडनं प्रचाराची सेवा मागून घेतली. तेव्हापासून ताराबाईंचा हरिनाम सप्ताहासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील मराठी प्रदेशात संचार सुरू झाला. काही भगिनी घेऊन त्या मुक्कामाच्या गावी जायचं, तिथे 2 वेळेला भजन, अनुभव कथन आणि उरलेल्या फावल्या वेळात म्हणजे सकाळच्या वेळात घरोघरी जाऊन पुस्तकांचं परमपूज्य आईंच्या वाङ्मयाची माहिती करून देऊन परमपूज्य आईंचे विचार घरोघरी पोहोचवण्याचं कार्य जोरदार सुरू झालं. ह्यामध्ये सोमवार ते रविवार असे लागोपाठ सप्ताह चालू असायचे आणि हे अविरत 365 दिवस कार्य चालू असताना हे देवकार्य निष्काम देवकार्य असल्यामुळे त्या कार्यात परमपूज्य आई खंबीरपणे तिच्या पाठीमागे उभ्या असल्याने कोणतीही व्यावहारिक अडचण शेवटच्या क्षणापर्यंत आली नाही आणि 1-2 वेळेला जरी अडचणी आल्या असल्या तरी तिच्या दृढ श्रद्धेने तिने त्यावर सुद्धा मात केली आणि हे निष्काम सेवेचं सामर्थ्य किंवा निष्काम सेवेची ताकद आहे असं आपण म्हणू शकतो. या सेवा कार्यात शाळेत जाणाऱ्या तिच्या 4 मुलांनी म्हणजे माझी आई आणि मामा तसंच नोकरीला जाणाऱ्या माझ्या आजोबांनी सर्व प्रकारे साथ केली. माझी आई आणि माझी आजी 6-6 महिने परमपूज्य आईंच्या मार्गदर्शनानुसार गावोगावी प्रचारानिमित्त जायच्या. 6 महिने घरात बायका नाहीत आणि त्या वेळेला अशा वेळेला कठीण प्रसंगी माझे 3 मामा म्हणजे 3 पुरुषांनी घर चालवलेलं आहे. स्वयंपाकासकट पोळ्यांसकट सगळं काही ते घरात करायचे आणि ही कृष्णाने दिलेली आम्हाला सेवा आहे अशा भावनेनी सगळ्या कुटुंबानी ही सेवा केली. त्या सगळ्या कुटुंबाला माझा सलाम आहे. मुंबई भागात सप्ताहाला जात असताना दुपारी 2 वाजता माझी आजी आणि आजोबा किंवा सगळेजण मामा वगैरे घर सोडायचे. ते रात्री यायला 12 वाजून जायचे. सकाळी जाताना जायच्या आधी 6 जणांचा स्वयंपाक करून माझी आजी जायची आणि आल्यावर सुद्धा गरम गरम आमटी भात असेल तो करून सगळ्यांना वाढून त्याच उमेदीने ती सगळं काही घरातली कामं किंवा स्वयंपाक सुद्धा करायची. ही परमपूज्य आईंनी दिलेली तिला ताकद आहे. सध्या आता आपल्याला जसे झोमॅटो वगैरे अवेलेबिलिटी आहे तशी त्या काळात नव्हती आणि जुनी पद्धत, बेताची परिस्थिती, पैसे जास्त नाहीत, बाहेरनं काही आणू शकत नाही आणि अशा सगळ्या कठीण परिस्थितीत हे एवढं मोठं कार्य घडणं हे एखादाच करू जाणे माझ्यासारख्याला तर शक्य नाही. मी एकदम शरणागतीने मान्य करून टाकू शकते. ह्या कार्यात कोणाकडनं कसलीही देणगी घ्यायची नाही, कोणाकडनं भेटवस्तू घ्यायची नाही, निष्काम सेवा करायची. परमपूज्य आईंची कठोर शिस्त जी होती, कठोर म्हणजे कडक शिस्त जी होती ती परमपूज्य ती माझ्या आजीनी शेवटच्या क्षणापर्यंत पालन केली. सप्ताहाला जायचा जो ज्या ठिकाणी जायचंय त्या ठिकाणी जायचा जो खर्च असायचा तो सुद्धा स्वखर्चानी आम्ही आतापर्यंत सुद्धा करत आहोत. म्हणजे आजीनी केलं, मामांनी केलं, माझ्या आई वडिलांनी केलं, मी सुद्धा त्याच शिस्तीत आत्ताची सेवा करत आहे. पण म्हणूनच कृष्णाने कधीही कमी पडून दिलं नाही. त्रिभुवनाचा पती आहे त्याचा प्रचार करण्याची जो सेवा करतो त्याला आयुष्यात कधीही काहीही फक्त पैशांनीच नाही काहीही कमी पडत नाही आणि म्हणून हा आदर्श आपल्या पुढे यावा ह्या तळमळीपोटी हा मी आज व्हिडिओ करत आहे. आणि अशा कठोर तपश्चर्येनंतर तिच्या वाणीला एक धार प्राप्त झाली. तिच्या अंगात असं सामर्थ्य आलं की ती बोलेल तो शब्द खरावू लागला. याचा असंख्य बंधू भगिनींनी माझ्या सकट अनुभव घेतलेला आहे. बंधू भगिनींची सप्ताह व्यतिरिक्त घरात लाईन लागलेली असायची की अक्कांना आपला प्रश्न मांडला अक्कांपुढे की त्याचं निवारण झाल्याशिवाय राहणार नाही. कोणाला मूल व्हायचं नाही, मूल होत नसेल, कोणाला मुलगा होत नसेल, कोणाचं लग्न ठरत नसेल, कोणाला जॉब नसेल, पण माझ्या आजीनी ठराविक नेम दिला आणि त्याप्रमाणे केल्यावर माझ्या सकट माझ्या वडिलांसकट सगळ्यांना अनुभव आलेल्या व्यक्ती आम्ही म्हणजे याची देही याची डोळा त्याचा अनुभव घेतलेल्या व्यक्ती आम्ही आहोत. यात एका पैशाचंही खोटेपणा आम्ही सांगत नाहीये. तिचं सप्ताहामधला अनुभव कथन प्रेमाने आणि भक्तीने ओथंबलेलं असल्यामुळे ऐकणाऱ्याच्या हृदयात अपील व्हायचं किंवा थेट हृदयाला हात घालण्याचं सामर्थ्य तिच्या अनुभव कथनामध्ये होतं. असं विलक्षण सामर्थ्य तिच्या तपश्चर्येनी तिला प्राप्त झालं. परंतु त्याचा कधीही तिने गर्व केलेला आम्ही बघितला नाही. श्रीमंत फॉलोअर्सचा स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांच्या पैशाचा वापर केलेला बघितला नाही. ती प्रसिद्धीसाठी कधीही हपापलेला आम्ही तिला बघितलं नाही. आणि माझ्या आजीच्या
वागण्यानुसारच सध्याच्या पण परमपूज्य आईंच्या सहवासातील भक्त मंडळींनी प्रसिद्धीचा अभ्यास न बाळगता, बंधुगिरी न करता, श्रीमंत भक्तांचा आपल्या स्वार्थासाठी उपयोग करून न घेता परमपूज्य आईंचे खरे विचार घरोघरी पोहोचवण्याचा जर प्रयत्न केला तर माझ्या आजीसारखंच विलक्षण असं सामर्थ्य त्यांच्या अंगी येऊ शकतं. अशी सगळ्यांना आपल्याला सद्बुद्धी मिळावी, असं कार्य करण्याची असं आपण परमपूज्य आईंना प्रार्थना करूयात. कार्यमग्नता व्हावे, जीवन मृत्यूच विश्रांती ही उक्ती माझ्या आजीला तंतोतंत लागू पडते. त्याप्रमाणे 12 ऑगस्ट 1997 तो दिवस उजाडला. आजीची प्रकृती थोडीशी बिघडत गेली आणि त्याच्यावर रामबाण उपाय म्हणजे नामघोष, नामस्मरण. तिने सगळ्या घरातल्यांना नामघोष करायला सांगितलं आणि ती स्वतःही नामघोष करत करत तिने कधी शांतपणे मृत्यूचं बोट धरलंय कोणालाही समजलं नाही. सतत 38 वर्ष अथकपणे अविश्रांतपणे चालणाऱ्या प्रचार कार्याची आज सांगता जरी झाली होती तरी रंजल्या गांजल्या लाखो बंधू भगिनींना परमपूज्याईंच्या मार्गाकडे वळवून माझ्या आजीने तिचा शेवट गोड करून घेतला, तिचं जीवन कृतार्थ करून घेतलं. आणि अशी सेवा आपल्या सगळ्यांकडनं घडावी अशी आपण परमपूज्याईंना प्रार्थना करूया. आणि अजून एक मागणं मागूया. ज्याचे वंशी कुल धर्म राम सेवा, त्याचे वंशी मज जन्म देगा देवा. ओम नमः शिवाय.